मग काय तुम्ही झोपा काढल्या का? झोपा काढल्या नाही साहेब. कसं 8 दिवसात काय केलं सांगा. सांगलीला आम्ही येणार नाही, इथं आता आलोय. आंदोलन आहे ठिकाणी फार तुमच्या आता मी आता वेळ मागताय तुम्ही काय केलं तर मुख्य साहेबाला ते काय झोपा काढतील का? त्यांचं काम नाही काय. मी सकाळी सरायची करून आहेत की, पण आता इकडे आल्यानंतर पूर्ण बंदीच होती ना साहेब. तुम्ही 5 फुटापेक्षा मोठं झाल्याला झाडाच्या अडवू शकत नाही. आम्ही रिक्षा नोटीस दिली आहे. हो. आज काय अचानक घेऊन आलो का? नाहीच की. तुम्हाला दिले, तहसीलदारांनी मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आज आटपाडीमध्ये दुबई कुरण हे मेंढपाळांसाठी आणि इथल्या पशुपालकांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. वन विभागाच्या प्रक्षेत्रामध्ये हे धरणे आंदोलन धरण्यात आलेलं आहे. डॉक्टर भारत पाटणकर यांच्या माध्यमाखाली हे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे. तर आज असंख्य मेंढपाळ बांधव हे आज या दुबई कुरणामध्ये आपल्या मेंढ्या आणि सगळा जो आपलं जे गबाळ आहे ते घेऊन आलेले आहेत. माझ्या पाठीमागं पाहू शकता जे चित्र आहेत ते जे निवेदनाच्या विषयाच्या अनुषंगानं जे आपलं काय म्हणणं जे आहे का नाही ते वरिष्ठ कार्यालयाला आपण सादर केलेलं आहे आणि तसं आपण त्यांना सूचित पण केलेलं आहे. सर एक मिनिट. आपलं जे काय म्हणणं आहे का नाही ती वरिष्ठ कार्यालय ते आम्ही तसं सूचित पण केलेलं आहे. त्यांनी आपली वेळ आणि तारीख सांगितली. आपण सांगलीच्या ऑफिसमध्ये बसून तिथं डिस्कस करून हे करूया म्हणले. ते तुमचा मुद्दा वेळ गेली 10 दिवस काय 10 दिवस बघा आम्हाला दिले की दिले. 26 तारखेपासून परवा तुम्ही आला तहसीलदार तुम्हाला बोलवून घ्या म्हटलं. नाही आलो की म्हटलं का? होय. मग काय तुम्ही झोपा काढल्या का? झोपा काढल्या नाही साहेब. कसं 8 दिवसात काय केलं सांगा. सांगलीला आम्ही येणार नाही, इथं आता आलोय. आंदोलन आहे ठिकाणी फार तुमच्या आता अधिकाऱ्यांना गाडी आहे का नाही तुमच्या? ते शिराळ्याला गेलेत. शिराळ्याला पण असाच विषय आहे तिथे बिबट्याचा, त्याच्यामुळं ते तिकडे गेलेत मॅडम. आम्हाला गडबड नाही. तुमचं काय आमची आमंत्रण दाखवा. महिनाभर आम्ही 2 महिने जाऊ द्या. तुम्ही आता 11 दिवस काय केलं तुम्ही? 11 दिवस काय आता दुसरी काम आहेत की सर आमच्याकडे दुसरी काही. तेच काम करा. सुटतो आम्ही असं चालतंय का? तुम्ही काम आहेत म्हणून तुम्ही पहिला आमचा सवाल आहे की तुम्ही कोणाशी हे करून तुम्ही हे सगळं एकदम कायदा केला. त्या सगळ्यांना विचारायला पाहिजे होतं. नाही हे क्षेत्र जे आहे वन क्षेत्र जे आहे हे आटपाडी ग्रामपंचायतीच्या ह्याच्यात येते क्षेत्र. आता जी करताना आहे ते आम्ही त्या संबंधित ग्रामपंचायतीला काय पत्रव्यवहार करून हे करून शेनेच केले ना आम्ही. पण तसं जे होत नाही ते. अहो चराईची कुरणात जावं तर जनावर हिंडतील का नाही कुरणात? चराईची करून आहेत की, पण आता इकडे आल्यानंतर पूर्ण बंदीच होती ना. साहेब तुम्ही 5 फुटापेक्षा मोठं झाल्याला झाडाच्यात अडवू शकत नाही. दुसरी गोष्ट 5 वर्षापूर्वी जिथं प्लांटेशन झाले तिथं अडवू शकत नाही. जिथं लहान लागण आहे तिथं आम्ही मान्य करतो. 10 तुमच्या मताप्रमाणे 10 ठीक आहे. तुमच्या मताप्रमाणे 10 पण तुम्ही का 10 वर्षाच्या पुढच्या प्लांटेशन मध्ये अडवता? त्याला पण हे केलेलं आहे ना आपण. अहो तुम्हाला 2 वर्षापूर्वी मी निवेदन दिले. सर इथं मोर्चे काढलेत. काय कारवाई केली तुम्ही? 2022चं निवेदन आहे, 2021चं आहे, 2023चं आहे. अगदी 2000 पासूनचे निवेदन आणि कागदपत्राचे पीठ आहे माझ्याकडे. तुम्ही काय कारवाई तुमचं वन विभाग करतं? मी येऊन प्रत्येक वर्षी जातो इथं. ही मेंढरवाली प्रत्येक वर्षी येऊन जातात. काय करता तुम्ही सांगा? अगदी 8 दिवसापूर्वी फोनवर तुम्हाला बोललो तुम्ही नोटीस काढू नका आमच्या लोकांना. सप्टेंबर मध्ये सप्टेंबर असं नाही. 10 दिवस झालं बापूने निवेदन देऊन तुम्ही साधा अधिकारी तर आणू शकत नाही चर्चेला. त्याच्या संदर्भात आपण जाहीर नोटीस देऊन शेनी आपण बोलवलो त्या गावची. नाही असं नाही. तुम्ही तुमच्या हिशोबाने असू दे 10 फुटाच्या पुढच्या झाडांना अडवू शकत नाही. तुम्ही का अडवलं तुम्ही आमच्या लोकांना? 1 मिनिट मला उत्तर द्या. तुम्ही आता वेळ मागताय. तुम्ही 10 दिवस काय केलं? आम्ही रिक्षा नोटीस दिली आहे. हो. आज काय अचानक घेऊन आलो का? नाहीच की. तुम्हाला दिले, तहसीलदारांनी दिले, तुमच्या सांगलीच्या तुमच्या मुख्य साहेबाला दिले. ते काय झोपा काढतील का?
त्यांचं काम नाही नाही मी काही सकाळी आता तुम्ही हे बघा हां. तुम्ही आज या भारताच्या महाराष्ट्राच्या ह्याच्यात आहे तुम्ही काही ब्रिटिशाचे अधिकारी नाही हो बरोबर मग तुम्ही आता ते कोण आहेत त्यांना सांगा तुम्ही आता जर तुम्हाला अधिकार असला तर 2 वेळी द्या लिहून आमचा विचार आमची एकच मागणी आम्ही हक्क घेतल्याशिवाय जाणार नाही आमचा पिढ्यानपिढ्याचा हक्क आहे की आज सकाळचा नाही आम्ही जनावरं जगवायची कुठं आतापर्यंत आम्ही करून होतो ह्याच्यावरही पाहिजे तुम्ही अचानक आम्हाला लुटी दिले आम्ही जाणार ही काय आम्ही पूर्ण बंद केलेलंच नाही ना अगोदरपासूनच पूर्ण बंद केलेलं आहे ना आणि दुसरा विषय जो कटरे कोण आहे त्याच्यावर कारवाई आजच्याच झाली पाहिजे तुम्ही लगेच अहो, ते मेंढपाळाच्या अंगावर येतोय तो नाही तिथे जाऊ दे ते काहीतरी हे करणार तुम्ही नाही म्हणताय शे कोणी देते मेंढपाळांना सांगू दे बरोबर आहे की नाही अहो ते काय सांगू दे? राखीव झाले म्हणून शेती माहितीसाठी दिलंय साहेब, लक्षात आलं का? खरडा पाखरीच बोला माहितीसाठी दिलं हे काही कारवाईसाठी दिलेलं नाही आपल्याला माहितीसाठी दिलेलं आहे म्हटले आपल्यावर भारतीय 1927 कलम सगळी अहो त्याच्यावर काही लगेच कारवाई होत नाही माहितीसाठी दिले बाबा ही सूचित केलेलं आहे म्हणजे माणसाला काय आम्ही लगेच त्याच्यात ही काहीच कुठली कार्य केली माहितीसाठी दिलंय फक्त बरं आणि अडवत प्रत्येक नाही मग आता ही मेंढर कुठे हिंडू द्या सांगा आता हिंडतो द्या कुठं हे मध्ये कृपा करून जरा ऐका बरोबर आहे बापूंचा मुद्दा बरोबर आहे तुम्ही आता मध्ये बोलणार असाल तर मी गप्प बसतो तुमचं चालू द्या बेन साहेब आहे तुम्ही उगाच काही करू नका आता मेंढर आम्ही हिंडताय कुठं आता काय पूर्वी कुठं हिंडवत होता तिकडेच हिंडवायची ना तिथं फॉरेस्ट मध्ये हिंडवत होतो तुम्ही येऊ देत नाही ना तिथं कुठं हिंडवत होता फॉरेस्ट मध्ये तेव्हा सगळे आम्ही फॉरेस्ट मध्ये गेले- आता 10 पिढ्या झालं तिथं चारतोय आम्ही साहेब गेले 10 पिढ्या चारतोय प्रत्येक वर्षी जत्रा करतोय मसोबाचं आमचं देवळ आहे तिथं हे केलं नाही म्हणून तुम्ही म्हणताय आम्ही साहेब प्रत्येक वर्षी गेले पिढ्या आणि पिढ्या 100 पिढ्या आम्ही मेंढर तिथं चारतोय पुरावे आहेत आमच्याकडे वन पण राखायची आहे ती चरायचं पण आपल्याला हे करायचं आहे एक मिनिट साहेब आता तुमच्यानं काही मार्ग काढणार आहे का तुमचा बांध रेटायला नाही तुमचा आता काही नाही आम्ही आलोय शांततेच्या मार्गातनं तुमच्या मी वरिष्ठांनी जे काय मला एवढंच माझं म्हणणं सांगा वरिष्ठ कोण आहेत वरिष्ठ त्याला बोलवून घ्या इथं आत बैठक होईल बाहेर कुठं आम्ही येणार नाही इथं तुमच्याच ऑफिसमध्ये ठराविक आम्ही 4 जण येतो चौघाशिवाय 5 वाजणार नाही डॉक्टर भारत पाटणकर असतील आम्ही मेंढक्याचे 1-4 प्रतिनिधी तुमच्या वरिष्ठांना बोलवून घ्या कधी आज तुमच्या ना आत्ता बोलवा काय आमचं म्हणणं नाही हे करतो मी आता कॉन्टॅक्ट करतो त्यांना आणि आज जरी आले तर आज हे बघा जे तुमचं म्हणणं आहे ते मी खाडे साहेब तुम्ही मेहरबानी करत नाहीत बरोबर आहे तुम्ही सेवक आहात होय. तुमचा नारळ असला तरी तो सेवक आहे होय या सगळ्यांच्या पगारातनं बसतात तुम्ही पगार घेताय तुम्ही नोकरी आहे जनते त्याला काय 10 दिवस काय झालं साहेबाला वाट अडवली होती कोणी का आम्ही नाही म्हटलं चर्चेला यायला नाही यायला पाहिजे होतं का आले नाही मान्य करतो तुम्ही कुठल्या काय हुकुमशाही काळात राखता का आणि फॉरेस्ट म्हणजे काय कुठनं निर्णय पाहिजे त्यांना बोलवायला आम्हाला निर्णय घ्यायसाठी सर आपल्याला वेळ घ्यावं लागणार आहे वेळ द्यावं लागणार आहे असं सांगा कारण असं बोला आमचं काय जे निवेदनाच्या विषयाच्या अनुषंगानं जे आपलं काय म्हणणं जे आहे का नाही ते वरिष्ठ कार्यालयाला आपण सादर केलेलं आहे आणि तसं आपण त्यांना सूचित पण केलेलं आहे सर 1 मिनिट आपलं जे काय म्हणणं आहे का नाही ती वरिष्ठ कार्यालय ते आम्ही तसं सूचित पण केलेलं आहे त्यांनी आपली वेळ आणि तारीख सांगितली आपण सांगलीच्या ऑफिसमध्ये बसून तिथं डिस्कस करून हे करूया म्हणले ते तुमचा मुद्दा ती वेळ गेली 10 दिवस काय 4 तारखेपर्यंत 10 दिवस बघा आम्हाला दिले की दिले 26 तारखेपासून परवा तुम्ही आला तहसीलदार तुम्हाला बोलवून घ्या म्हटलं नाही आलो की होय मग काय तुम्ही झोपा काढल्या का झोपा काढल्या नाही साहेब कसं 11 दिवसात काय केलं सांगा सांगलीला आम्ही येणार नाही इथं आता आलोय आंदोलन आहे ठिकाणी फार तर तुमच्या आता त्यांना अधिकाऱ्यांना गाडी आहे का नाही तुमच्या ते शिराळ्याला गेलेत शिराळ्याला पण असाच विषय आहे तिथे बिबट्याचा त्याच्यामुळं ते तिकडे गेलेत मॅडम आम्हाला गडबड नाही तुमचं काय आमची आमंत्रण दाखवा महिनाभर आम्ही 2 महिने जाऊ द्या तुम्ही आता 11 दिवस काय केलं तुम्ही 11 दिवस काय आता दुसरी काम आहेत की सर आमच्याकडे दुसरी काही मग तेच काम करा सुटतोय मीटर असं चालतंय का तुम्ही काम आहेत म्हणून
तुम्ही पहिला आमचा सवाल आहे की तुम्ही कोणाशी हे करून तुम्ही हे सगळं एकदम कायदा केला, त्या सगळ्यांना विचारायला पाहिजे होतं ना. नाही हे क्षेत्र जे आहे वन क्षेत्र जे आहे हे आटपाडी ग्रामपंचायतीच्या ह्याच्यात येते क्षेत्र. आता जी करताना आहे ते आम्ही त्या संबंधित ग्रामपंचायतीला काय पत्रव्यवहार करून हे करून शेनेच केले ना. आम्ही पण तसं जे होत नाही ती. अहो चराईची करून जावं जनावर हिंडतील का नाही करणार, चराईची करून नाहीत की, पण आता इकडे आल्यानंतर पूर्ण बंदीच होती ना. साहेब तुम्ही 5 फुटापेक्षा मोठं झालेलं झाड आहे त्यात अडवू शकत नाही. दुसरी गोष्ट 5 वर्षापूर्वी जिथं प्लांटेशन झाले तिथं अडवू शकत नाही. जिथं लहान लागण आहे तिथं आम्ही मान्य करतो. 10 वर्ष बरं 10 तुमच्या मताप्रमाणे 10 ठीक आहे, तुमच्या मताप्रमाणे 10, पण तुम्ही का 10 वर्ष या पुढच्या प्लांटेशन मध्ये अडवता? त्याला पण हे केलं नाही ना आपण. अहो तुम्हाला 2 वर्षापूर्वी मी निवेदन दिले, सर इथं मोर्चे काढलेत, काय कारवाई केली तुम्ही? 2022चं निवेदन आहे, 2021चं आहे, 2023चं आहे, अगदी 2000 पासूनचे निवेदन आणि कागदपत्राचे पीठ आहे माझ्याकडे. तुम्ही काय कारवाई तुमचं वन विभाग करतं? मी येऊन प्रत्येक वर्षी जातो इथं, ही मेंढरवाली प्रत्येक वर्षी येऊन जातात. काय करता तुम्ही सांगा? अगदी 8 दिवसापूर्वी फोनवर तुम्हाला बोललो तुम्ही नोटीस काढू नका आमच्या लोकांना. सप्टेंबर असं नाही, 10 दिवस झालं बापूने निवेदन देऊन तुम्ही साधा अधिकारी इथं आणू शकत नाही चर्चेला. त्याच्या संदर्भात आपण जाहीर नोटीस देऊन शेनी आपण बोलवली त्या गावची. नाही असं नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने असू दे 10 फुटाच्या पुढच्या झाडांना अडवू शकत नाही. तुम्ही का अडवलं तुम्ही आमच्या लोकांना? 1 मिनिट मला उत्तर द्या. तुम्ही आता वेळ मागताय, तुम्ही 10 वाजता केलं, आम्ही रितसर नोटीस दिली आहे. हो आज काय अचानक घेऊन आलो का? नाहीच की. तुम्हाला दिले, तहसीलदाराला दिले, तुमच्या सांगली तुमच्या मुख्य साहेबाला दिले, ते काही झोपा काढतील का? त्यांचं काम नाही काय? मी सकाळी आता तुम्ही बघा, तुम्ही आज या भारताच्या महाराष्ट्राच्या याच्यात आहे, तुम्ही काही ब्रिटिशाचे अधिकारी नाही. हो बरोबर. तुम्ही आता ते कोण आहेत त्यांना सांगा. तुम्ही आता जर तुम्हाला अधिकार असला तर 2 वेळी द्या लिहून आमचा विचार. आमची एकच मागणी, आम्ही हक्क घेतल्याशिवाय जाणार नाही. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.